आजच्या ठळक बातम्या. पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार. गाण्यांच्या आवाजावर धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना दामिनी पथकाचा दणका. आवास अलिबाग येथे खेळ पैठणीचा रंगला. चिखलगाव ते कोलथरे रस्त्यावर अपघाताला निमंत्रण. आयकर विभागाचे वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 दिवस कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरकारने जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे. धोकादायक क्षेत्र टाळण्याचे आणि पूर भागात प्रवास करण्याचे टाळावे असं म्हटलं आहे. वादळाच्या वेळी झाडाखाली आश्रय घेऊ नये आणि पूर सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बातमी 2. 4 चाकी गाडीवर माफिया नाव लिहून गाण्यांच्या आवाजावर धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर महाड MIDC पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाची कारवाई. महाड MIDC परिसरातील महिला वर्ग, महिला कामगार तसेच शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी विशेषतः नवरात्री उत्सव काळात महाड MIDC दामिनी पथक सतत निगराणी ठेवून आहे. महाड MIDC मधील लोकवस्ती परिसरात काही तरुण काचेवर माफिया नाव लिहिलेली 4 चाकी गाडी सार्वजनिक जागेवर पार्क करून गाडीमध्ये मोठमोठ्याने गाणे लावून गोंधळ घालत असल्याचं दामिनी पथकाच्या निदर्शनास येताच महाड MIDC पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने गोंधळ घालणाऱ्या युवकांना चांगलेच वठणीवर आणले आहे. बातमी 3. अलिबाग तालुक्यातील आवास येथे खेळ पैठणीचा उत्सव रंगला. या स्पर्धेमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम श्री जोगेश्वरी माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आवासातर्फे आयोजित करण्यात आला होता. आवास येथे खेळ पैठणीचा मध्ये सुरभी भगत अंतिम विजेती ठरली. द्वितीय क्रमांक रश्मी ठाकूर, तृतीय क्रमांक शालिनी गुंजाळ, चतुर्थ क्रमांक अश्विनी घरत ठरल्या. सिने अभिनेते पुष्कर क्षोत्री आणि सरपंच अभिलाषा अभिजित राणे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. बातमी 4. दापोलीतील चिखलगाव ते आडी कोलथरे जाणारा रस्ता अपघाताचे कारण ठरत आहे. या रस्त्याला भरपूर प्रमाणात दोन्ही बाजूस झाडी वाढल्यामुळे समोरून वाहने येत असल्यास ते दिसून न आल्याने अपघाताची दाट शक्यता आहे. या रस्त्याला ST बस तसेच मोठमोठी वाहने येत जात असल्याने लहान आणि मोठ्या गाड्यांना साईड देण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत परिसरातील जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. बातमी 5. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत देशभरात स्वच्छता ही सेवा पंधरवडा सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे येथील आयकर विभागामार्फत स्वच्छता ही सेवा मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रायलादेवी तलाव परिसरात वृक्षारोपण करून परिसराची स्वच्छता केली. या अभियानाबद्दल आयकर विभागाचे विशेष कौतुक आता केले जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.